नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंठस्थ ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लँड, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। एएनएम आणि जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी 5 मार्काला हा जो क्वेश्चन असतो तो विचारला जातो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर कंठस्थ ग्रंथी म्हणजे नक्की काय ते बघूया। श्वासनलिकेच्या दोन्ही बाजूला 2 असे कंठस्थ ग्रंथीचे घड असून ते मध्यभागी ते एकमेकांना जोडलेले आहेत। हा जोड अगदी अरुंद असून तोही कंठस्थ ग्रंथीच्या पेशीनेच बनलेला असतो, त्याला इथमस असे म्हणतात। श्वासनलिकेच्या दोन्ही बाजूला 2 असे कंठस्थ ग्रंथीचे, ही श्वासनलिका त्याच्या बाजूला 2 असे घड असतात, त्यांना आपण म्हणजे लोब असून त्याला लोब म्हणतात, ते असून एकमेकांना जोडलेले आहेत। हा जोड अगदी अरुंद असून तोही कंठस्थ ग्रंथीच्या पेशीनेच बनलेला असतो, त्याला इथमस असे म्हणतात। कंठस्थ ग्रंथीच्या बाहेरील बाजूस संयोगी पेशींचे आवरण असून त्या आवरणाच्या पदरानेच ग्रंथीमधील लहान मोठे कप्पे अलग केलेले आहेत। कंठस्थ ग्रंथीची कंठस्थ म्हणजे थायरॉइड ग्लँड आहे, त्याच्या बाजूला संयोगी पेशीचे आवरण असून त्या आवरणाच्या पदरानेच ग्रंथीमधील लहान मोठे कप्पे अलग केलेले आहे किंवा वेगळे केलेले आहेत। प्रत्येक कप्प्याच्या आतील बाजूस स्राव तयार करणाऱ्या पेशींचे आवरण असते, त्यातून आयोडीन क्षार असलेला जेलीसारखा पदार्थ तयार होतो व हा पदार्थ कंठस्थ ग्रंथीच्या थायरॉक्सिन हा स्राव तयार होण्यासाठी काय करतो, आवश्यक असतो। ठीक आहे। त्याच्यानंतर आहे थायरॉक्सिनच्या निर्मितीवरती शीर्षस्थ ग्रंथीच्या पुढच्या घडाचा थायरोट्रॉपिक हार्मोनचे व नियंत्रण असते। म्हणजे थायरॉक्सिनच्या निर्मिती, थायरॉक्सिन जो निर्माण होतो म्हणजे आपण इथे बघितलं की कंठस्थ ग्रंथीच्या बाहेरील बाजूस संयोगी पेशींचे आवरण असून त्या आवरणाच्या पदरानेच ग्रंथीमधील लहान मोठे कप्पे अलग केलेले आहेत। प्रत्येक कप्प्याच्या आतील बाजूस स्राव तयार करणाऱ्या पेशींचे आवरण असते, त्यातून आयोडीन क्षार असलेला जेलीसारखा पदार्थ तयार होतो व हा पदार्थ कंठस्थ ग्रंथीच्या थायरॉक्सिन हा स्राव तयार होण्यासाठी आवश्यक आहे। ठीक आहे। तर थायरॉक्सिनच्या निर्मितीवरती शीर्षस्थ ग्रंथीच्या पुढच्या घड्याच्या म्हणजे थायरोट्रोपिक हार्मोनचे नियंत्रण असते। थायरॉइड ग्रंथीच्या पेशी रक्तातील आयोडीन क्षार शोषून घेतात व तो क्षार असतो तो प्रोटीनमध्ये मिसळून त्याचा थायरोग्लोबिनच्या स्वरूपात साठा करतात। ठीक आहे। थायरॉक्सिनच्या निर्मितीवर शीर्षस्थ ग्रंथीच्या पुढच्या घड्याच्या थायरोट्रोपिक हार्मोनचे नियंत्रण असते। थायरॉइड ग्रंथीच्या पेशी रक्तातील आयोडीन क्षार शोषून घेतात व तो क्षार प्रोटीनमध्ये मिसळून त्याचा थायरोग्लोबिनच्या स्वरूपात साठा करतात। याचाच पुढे थायरॉक्सिनशी संयोग होऊन प्रोटीन बाउंड आयोडीन तयार होते। थायरॉक्सिनचे मुख्य कार्य म्हणजे चयापचय नियंत्रण ठेवणे असे आहे। कंठस्थ ग्रंथीच्या काही आजारामुळे हा स्राव कमी किंवा अधिक प्रमाणात स्रवू लागतो, तर त्याचे शरीरावर विकृत परिणाम दिसून येतात। ठीक आहे। त्याच्यानंतर आहे कंठस्थ ग्रंथीची रचना कशी आहे। तर कंठस्थ ग्रंथीचा आकार फुलपाखरासारखा असून तिला 2 लोब्स आहेत। लोबचा आकार शंकूसारखा असून त्याचा शिरोबिंदू वर आणि पायाखाली आहे। आकार कसा आहे, कंठस्थ ग्रंथीचा आकार फुलपाखरासारखा असून तिला 2 लोब्स आहेत। लोबचा आकार शंकूसारखा असून त्याचा शिरोबिंदू वर आणि पायाखाली आहे। आकारमान कसा आहे, व्यक्तिपरवतील लोबची सर्वसाधारण लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर असते। इथमसची लांबी साधारणपणे 1.5 सेंटीमीटर असते। वजन ह्याचं व्यक्तिपरत्वे असते 22 ते 25 ग्रॅम वजन असतं। तर रंग याचा कुठला असतो, तर या ग्रंथीमध्ये भरपूर रक्तवाहिन्या असल्याने तिचा रंग लालसर आहे कंठस्थ ग्रंथीचा। समजला। आकार बघितला तर कंठस्थ ग्रंथीचा आकार फुलपाखरासारखा असून तिला 2 लोब्स आहेत। लोबचा आकार शंकूसारखा असून त्याच्या शिरोबिंदू वर आणि पाया खाली आहे। त्याचा आकारमान व्यक्तिपरवतील लोबची सर्वसाधारण लांबी किती आहे, 5 सेंटीमीटर आहे व रुंदी 3 सेंटीमीटर आहे। इथमसची लांबी सर्वसाधारणपणे 1.5 सेंटीमीटर असते आणि व्यक्तिपरवते 22 ते 25 ग्रॅम वजन असते। आणि रंग जो आहे या ग्रंथीमध्ये भरपूर रक्तवाहिन्या असेल, तिचा रंग लाल आहे। स्थान कुठे आहे कंठस्थ ग्रंथीचे, तर सर्वायकल म्हणजे वर्टिब्रा व थोरॅसिक मानेमध्ये स्वरियंत्र व श्वासनलिकेच्या 5-6 वर्टिब्राच्या पातळीत आहे। थायरॉइड कार्टिलेज व श्वासनलिकेची अप्पर कार्टिलेजनी रिंग जी आहे ती तयार यावर तिचा विस्तार आहे। इथमस दोन्ही लोब श्वासनलिकेच्या पुढील बाजू जोडणाऱ्या ग्रंथीपेशीच्या अरुंद भागात इथमस असे म्हणतात। रक्तपुरवठा कसा होता, तर एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी जी आहे त्याची शाखा सुपेरियर थायरॉइड आर्टरी व सबक्लिनियल आर्टरीची शाखा इन्फिरियर थायरॉइड आर्टरीकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो। तर अशुद्ध रक्त हे थायरॉइड व्हेन्समार्फत इंटरनल जुगुरल व्हेन व ब्रेकिओसिफॅलिक व्हेन्समध्ये सोडले जाते अशुद्ध रक्त। याबरोबर थायरॉइड ग्रंथीच्या दोन्ही लोब्समध्ये पाठीमागील पृष्ठभागावर पॅराथायरॉइड ग्रंथी आहेत।
थायरॉइड ग्रंथीभोवती फायबर्स टिश्यूचे आवरण आहे. हे आवरण ग्रंथीपेशीमध्ये घुसल्याने ग्रंथीमध्ये अनेक लहान मोठे कप्पे तयार झालेले आहेत. प्रत्येक 2 कप्पे काय करतात, तर अलग करणाऱ्या आवरणाच्या पापुद्यास टॅबिक्युली असे म्हणतात. तर प्रत्येक कप्प्याला ॲल्व्होलस असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर कंठस्थ ग्रंथीची कार्य, फंक्शन ऑफ द थायरॉइड ग्लँड, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मानवास मुख्यत्वे करून आयोडीन हे समुद्री अन्नातून मिळतं. मानवास मुख्यत्वे करून आयोडीन जे आहे, आयोडीन तुम्ही ऐकलं असेल, जे ह्याच्यामध्ये पण म्हटलं जातं, मीठ वगैरे जे असतात त्याच्यामध्ये. तर उदाहरणार्थ आपण मासे, खेकडे, कोलंबी इत्यादी आयोडीनयुक्त जमिनीत वाढवलेली भाजी, आयोडीनयुक्त मीठ हे आहारातून घेतल्यामुळे मिळते. अन्नाचे पचन शोषण झाल्यामुळे रक्तातील आयोडीन थायरॉइड ग्रंथी जे आहे ते निवडक पद्धतीने काढून घेते. या क्रियेस आयोडीन ट्रॅपिंग असे म्हणतात. मानवास समजलं मुख्यत्वे अन्न हे आयोडीन हे समुद्री अन्नातून मिळतं. मासे, खेकडे, कोलंबी आयोडीनयुक्त जमिनीत वाढलेला भाजीपाला, आयोडीनयुक्त मीठ हे आहारातून घेतल्यामुळे येते. अन्नाचं पचन शोषण झाल्यानंतर रक्तातील आयोडीन थायरॉइड ग्रंथी निवडक पद्धतीने काढून घेते. या क्रियेस आयोडीन ट्रॅपिंग असं म्हणतात. तर रक्तातून आयोडीन घेऊन थायरॉक्सिन T4 आणि ट्रायआयोडोथायरोनिन T3 ही 2 हार्मोन्स तयार करणे. मग काय होतं, तर रक्तातून आयोडीन घेऊन थायरॉक्सिन T4 व ट्रायआयोडीन थायरोनिन T3 ही 2 हार्मोन्स तयार करणे. रक्तातील आयोडीन घेऊन थायरॉक्सिन T4 आणि ट्रायआयोडोथायरोनिन T3 ही 2 हार्मोन्स तयार करणे. त्याच्यानंतर भविष्यातील उपयोगासाठी काही प्रमाणात आयोडीनचा साठा करून ठेवणे. थायरॉइड ग्रंथी काय करते, तर भविष्यातील उपयोगासाठी काही प्रमाणात आयोडीनचा साठा करून ठेवणे. तयार जे केलेले हार्मोन्स थायरोग्लोबिनमध्ये रूपांतरित करून साठा करून ठेवणे आणि गरजेनुसार रक्ताभिसरणामध्ये सोडणे. तयार केलेले जे हार्मोन्स थायरोग्लोबिनमध्ये रूपांतरित करायचं, त्याचा साठा करून ठेवायचा आणि गरजेनुसार रक्ताभिसरण सोडायचं. कोलाइड तयार करणे व कोलाइडमध्ये थायरोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. कोलाइड तयार करायचं. या कोलाइडमध्ये थायरोग्लोबिनचं प्रमाण काय असतं, तर जास्त प्रमाणात असतं. या सर्व कार्यावर पिट्युटरी ग्लँड आहे किंवा ग्रंथीच्या अँटेरियर लोबमधून स्रवणाऱ्या थायरोट्रोपिक हार्मोनचे नियंत्रण करणे. या सर्व कार्यावर पिट्युटरी ग्लँड आहे, त्या लोबमधून स्रवणाऱ्या थायरोट्रोपिक हार्मोनची काय करायचे, थायरॉइड ग्लँड काय करते, त्याचं नियंत्रण करणे. तर अशा प्रकारे तिची कार्य आहेत. 1, 2, 3 म्हणजे 3, 4, 5 अशी कार्य आहेत थायरॉइड ग्लँडची. आणि तुम्हाला 5 मार्काला सगळं लिहायचं आहे. हे कंठस्थ ग्रंथीची रचना थोडक्यात लिहायची आहे. त्याच्यानंतर रचना म्हणजे कंठस्थ ग्रंथीबद्दल थोडक्यात माहिती एक्सप्लेनेशन करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं स्थान वगैरे रचना एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर ह्याच्यात स्थानाची माहिती लिहा. रक्तपुडा जो आहे ब्लड सप्लाय ते थोडक्यात एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर कार्य लिहायचे. तुम्हाला जेव्हा 5 मार्काचा क्वेश्चन लिहायचा असतो त्याच्यासाठी इतके म्हणजे माहिती लिहिणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे होता थायरॉइड ग्लँडचा 5 मार्काला पहिला पूर्वी विचारला गेला आहे प्रश्न हा. ANM आणि GNM फर्स्ट इयरवाल्यांसाठी, GNMवाल्यांना बायोसायन्समध्ये हा विचारला जातो प्रश्न. तर आजचा व्हिडिओ असा होता. लवकरच आपण भेटणार आहोत असे नवीन नवीन व्हिडिओ किंवा माहिती घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा. आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. नंतर जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा मग थोडं हार्ड जातं. तर आतापासून स्टडी कराल तर तुम्हाला तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे देता तर तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.